त्याला जाताना काय करावं तर कीर्तन करावं, जाताना काय करावं चालता चालता नामस्मरण करावं। मग नामस्मरण आणि कीर्तन ह्या आध्यात्मिक संपूर्ण दृष्टिकोनातून आपल्या जीवनाची वाटचाल त्या विठ्ठलाच्या परमेश्वराच्या पायापर्यंत पोचावी आणि तिथे जाऊन आपण आत्मसमर्पण करावं म्हणून वारीला जातात। पूर्वी लोक तीर्थयात्रेला जायचे, हरिद्वार, ऋषिकेश, काही जण गंगोत्री, यमुनोत्री अशा ठिकाणी पण जायचे। मग ह्या सगळ्याकरता त्या ठिकाणी जाताना आपण आपलं घरची पुंजी जी आहे ती घरी सोडून घरचे सगळे माया पास जे आहेत ते मुलं बाळं यांना सांगून की बाबा मी आता तीर्थयात्रेला चाललेलो आहे, केसरीचं तिकीट काढलेलं नाही, पायी यात्रेला चाललेलो आहे, माझे 2 कपडे 4 गाठोडी घेतली, 2 गाठोडी घेतली, अंथरूण पांघरून घेतलं, काही 2 भांडी घेतली, अशा करता म्हणजे काय दिलं कोणी तर ते बनवून खाल्लं। जी काय थोडीशी पुंजी असेल ती जवळ ठेवली, कधी अडी अडचणीला गरज पडली तर थोडीशी का, कारण वाटसरू रस्त्यामध्ये कुठेतरी मिळाले आणि त्यांनी सगळं काढून घेतलं तर तेही राहणार नाही, म्हणून कशाला तेही नको, तुम्ही तुमचे जगा, आम्ही चाललो तीर्थयात्रेला। सांगा मला, रस्त्यात 4 दिवस जेवायला कोणी दिलं नाही तर ही 2 म्हातारी मंडळी काय करणार? चालत चालत जातील ना पुढे। त्यांना जोपर्यंत पायात प्राण आहे तोपर्यंत ज्या तीर्थक्षेत्राला जायचं त्याच्या दिशेने ते चालत जाणार। पण आमच्याकडे अशी स्थिती होती की कोणीही अतिथी आला की त्या अतिथीचं पूजन आणि स्वागत करून त्याला सगळ्या गोष्टीचे उपचार दिले जात होते, खाण्यापिणं राहण्यापासून सगळी व्यवस्था त्याची करत होते। हे आमच्या धर्माचे शिकवण आहे। त्याच्यामुळे आमच्याकडे तीर्थयात्रा फार सोपी होती, काही हातात न घेऊन जाता, नो सूटकेस नो बॅग, 5000ची म्हणजे केसरीची बॅग घेण्याची आवश्यकता नाही। एक बोचकं घेतलं, 2 कपडे त्याच्यात टाकले, अंथरूण पांघरून टाकलं, ती काठी घेतली की निघाला तीर्थयात्रेला। पुढे 5 स्टार हॉटेल सगळीकडे, काही काळजी नाही, आल्याबरोबर पाय धुवायला पाणी, गावात शिरतानाच तीर्थयात्रेला निघाले, बाबा कुठे चालले? हरिद्वारला। त्यांची पालखीने मिरवणूक गावात हरिद्वारला चालले, तीर्थयात्रे आलेले सगळे पाया पडले। 2 दिवस राहा, आराम करा आणि पुढे जा। सगळ्यांनी त्यांचे उपचार केले, पाहुणचार केला आणि नंतर पुढे गेले। सांगा मला, कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला अशी ट्रीटमेंट मिळते? कुठे आले? काउंटरला, काउंटरला ID दाखवा, ID असेल तर आतमध्ये या, नसेल तर बाहेर जा। तुम्ही रूम बुक केली असली तरी मिळणार नाही, जा तिकडे। इथे ID ची गरज आहे का? इथे परमेश्वर हीच ID, इथे भगवंत, ह्या भगवंताच्या नावावरती मी आज माझ्या ह्या देहाने त्या परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकरता तीर्थयात्रेला चाललोय, हीच माझी आयडेंटिफिकेशन आहे, हीच माझी ID। आणि त्या IDने मी तिथपर्यंत पोहोचताना माझ्या जीवनामध्ये जे मी उपभोगलं नाही ते मला तिथे सगळं सहज प्राप्त होऊन जाईल। म्हणजे एक पाऊल तुम्ही परमेश्वराच्या दिशेने चालला की परमेश्वर तुम्हाला सगळं देतो। मग मला सांगा, मग घरात राहून सासू सुनांचं भांडण लावत बसणं किंवा सासू सुनांच्या भांगडी सोडत बसणं, ह्याच्यापेक्षा तीर्थयात्रेला जाणं सोपं आहे की नाही? तसं जर गेलं तर परमेश्वराची प्राप्ती होईल, या जीवनामध्ये आपलं कर्म सफल होईल। शेवटपर्यंत भांगडी करत करत ती प्रॉपर्टी सुद्धा आपल्या नावावर पोराच्या नावावर करत नाहीत आणि मग पोरं कधी मरतो म्हातारा त्याची वाट बघतात। एकदा मेला सही घेऊन ठेवा आणि पटकन सही करून घ्या आणि मोकळे व्हा। एवढ्यापर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये खालच्या स्तरावरती आलेलो आहोत। मग आम्ही